शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। मी विधायक पंचशील म्हणेन, तुम्ही पाठीमागून ती विधी म्हणायची आहे. विधायक पंचशील वाऱ्याने जाते असं ते वार आहे ना. मी सिद्धार्थ भंडारे आलेत ना, या त्यांनी इथं पुष्प अर्पण करण्यासाठी पुढे यायचं आहे. वंदना झाल्यानंतर आपण ज्या वेळेला पूजा विधी म्हणणार आहोत त्यावेळेला पुष्प अर्पण करतील. या इथं पुढे. तर आपण विधायक पंचशील ग्रहण करणार आहोत. मी विनंती करतो की आपण सर्वांनी माझ्या पाठीमागून ती वाक्य बोलायची आहेत. विधायक पंचशील. मैत्रीपूर्ण कर्म करून म्हणा मोठ्यानं, मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती, संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. महिलांनी करते म्हणा. स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. यानंतर आपण बुद्ध पूजा घेणार आहोत पाली भाषेमध्ये. तर आपण सर्वांनी श्रवण करायचे आहे किंवा माझ्या बरोबर ज्यांना म्हणता येते त्यांनी म्हणू शकता. बुद्ध पूजा. वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतति पूजयामि मुनिंदस श्रीपाद सरोरे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं पुपं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाश भाव घनसारपदीतेन दीपेन तमधंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनः गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघ सुगततनुभवा धावतो धातु गर्भे लंकाय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुपे सभे बुद्ध सबिंबे सकल दस दिसे केसलोमादि धातु वंदे सभेपि बुद्धं दशवल तनुज बोधिचेत्यं नमामि वंदामि चेत्यं सब्बठाने सुपटितित शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सदा
सकल विद्यं विदुरजानं दूररूपं सुजीवं निमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुखायं अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूष तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धी तेजा पंकजान रवरा रक्त स्वजन उद्धारा भगवंता मुचा खरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कांपलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाईता उजाईला गतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. आपल्या आदर्शाप्रती पुष्प घरातील मंडळींनी अर्पण करायचे आहेत. द्या पुढे. तुम्ही जरी जमवले तरी चालेल. शूटिंग काढतोय ना आपण. पुढे बघ. घरातील मंडळींनी आपल्या आदर्शाप्रती तात्यांना फुलं येऊन वाह. या एक जण त्यांच्या फुलं जमा करा. त्यांना उठण्यापेक्षा सगळीच जमा करून इथं हे करा. या तुम्ही या ताईंची फुलं तुम्हाला मिळाली का? तर आपण बुद्ध पूजा आणि त्रिसरण वगैरे नंतर घेणार आहोत. तर हां थोडं तिथं आणि मग तात्यांच्या हां तिथं ठेवा तात्यांच्या. तर आपला हा जो विधी आहे तो इथं संपन्न झालेला आहे. आता तात्यांच्या जीवनावरती आपण 2 शब्द बोलायचे आहेत. गरम झालं होय का? कसं काय माहिती ते होईना झालंय. होत नव्हतं म्हणून लावलं. असं पाठवतो तुम्हाला. हा ज्याला कोणाला बोलायचं आहे त्यांनी या पुढं या पुढं भाषण येतात. त्यांच्या जीवनावरती 2 शब्द स्मृती दिनानिमित्त. हे धर तुझ्या हातात. ते असं असं चालू ते धर हातात धर चालू. तर खरोखर आज कालकथित दिवंगत किसन लक्ष्मण भंडारे यांचा आज स्मृती दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध शांतीदूत सर्व जगाला शांततेचा मार्ग सांगणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो, त्रिवार वंदन करतो आणि दिवंगत कालकथित किसन लक्ष्मण भंडारे उर्फ तात्या यांच्याही प्रतिमेस मी त्रिवार वंदन करतो आणि सर्व महामानवांना आणि तुम्हा सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. खरोखर आज 12 मे म्हटलं की तात्यांची आपणाला आठवण येते आणि तो आपणा सर्वांना तात्यांची आठवण व्हावी यासाठी आपण पहिला वर्ष असेल, दुसरा असेल, आता हे 3रं वर्ष आहे, बरोबर ना राहुल? तर 3 वर्ष तात्यांना जाऊन आपल्या मधून झालेले आहेत. खरोखर तात्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आपणा सर्वांना माहीत आहे तात्यांचं जे व्यक्तिमत्व आहे. मला वाटते पूर्वी धोतर नेसणारे आपले बनाजी अण्णा आणि ही जोडी कायम धोतर असेल किंवा बापूदादा सुद्धा मला वाटते धोतर नेसत होते. आमचे आजोबा सुद्धा धोतर नेसत होते किंवा हे धोतर आणि असणारा सदरा आणि मला वाटते फेटा सुद्धा होता ज्योतिराम आप्पांचा. धोतर आप्पांचं सुद्धा आता इथं नाणे आलेले किंवा गणेश आलाय, शैला आली. तर ही माणसं जी होती 3 बटनातली नाही का, तर धोतर नेसणाऱ्या पिढीमधले हे तात्या आमचे. तात्यांचं जर आपण पाहिलं
तर त्यांचं रोखठोक बोलणं होतं. कुणालाही म्हणजे स्पष्ट परखड असं व्यक्तिमत्व असणारे तात्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर आपणाला खूप काही बोलता येईल. आणि आपण त्यांच्याबद्दल बोलत असताना तात्यांनी जे त्या काळात काम केलं म्हणजे मला वाटतं आपलं गावठाण पलीकडे होतं, बरोबर का? पांडुभाऊ आहेत, आमचे राजाराम भंडारे आबा आहेत, जुनी माणसं चंद्रकांत भंडारे आहेत, किंवा जुनी जी माणसं आहेत ती आता हळूहळू आपल्यातून कमी होत चाललेली आहेत. कालांतराने ते होत असतं, परंतु त्या काळात असणारं पलीकडं कशी आपली वस्ती असेल ह्याच्यावर तुम्ही कल्पना करा, इमेजिंग करा की तिकडं जायचं कसं चालत ही पहिली देशमुखाईची वाट, आणि तिथून पलीकडं ते गावठाण तिकडं, म्हाडकाळी तिकडं, परत ते दुसरी घरं तिकडं, म्हणजे असं पांगून गाव होतं. परंतु ज्या वेळेला भूकंप झाला, तुम्हाला सर्व नवीन पिढीला हे सांगायचं आहे की 11 डिसेंबर 1967 भूकंप झाला आणि त्यावेळेला लोकनेते बाळासाहेब देसाई त्यावेळेला मंत्री होते काहीतरी, आणि मग त्यांनी सांगितलं की सर्वांना घरं, सर्वांना चादर किंवा भाकरी किंवा मदतीचा ओघ आला. जरी नुकसान आपल्या इकडे भागात कमी झालं असलं तर पण मदत ही प्रत्येकाला मिळत होती. अजूनही शेड मला वाटते आहे, ज्योतिराम भंडारी आमच्या नाणी आलेले आहेत. तर त्या काळात आपल्याला ती घरं म्हणजे इकडे येऊन राहिल्यानंतर म्हणजे सुरुवातीला मला वाटतं आता हे तुम्ही जे बांधलंय ना अशा पद्धतीची साधे मला वाटतं घरं बांधली होती, बरोबर का? पांडुभाऊ यांना चांगलं कळत असणार आहे. तर या मंडळींनी तो भाग पाहिलेला आहे आणि मग इथं आल्यानंतर मग घरं बांधून वगैरे मिळाली, शेड वगैरे, कामटाची शेड, आणि मग इथं काम करत असताना इथे आपल्या गावच्या चांगलं वातावरण आहे. इतर गावात जर गेलो तर तिथं जातीभेद पाहायला मिळतो. आता मध्यंतरीची घटना ती वजा जाता किंवा किरकोळ ती बाब सोडून मी म्हणतो, पण तो आपल्यातलं वातावरण हे पैरकरी म्हणून असायचे, त्या नवीन पिढीसाठी माहीत नाही. आणि मग त्यांच्यात काम करायचं, त्यांच्या अर्ध्या वाट्यानं शेती करायची, अजूनही ते काही लोक करतात. परंतु त्या काळात त्याच्याशिवाय आपल्याला साधनच नव्हतं आणि मग लांब जायला लागायचं. आम्ही सुद्धा गेलेलो आहे, आमची आई तर शेंगा चाळायला किंवा आमची ताई यांनी सुद्धा तो अनुभव घेतलेला आहे. शेंगा चाळायचा सूरज सगळं घेऊन जायचं लाकडासकट. आपल्याला इथं जायचं म्हणलं तर गाडीवर ना गाडी चालत जात होते. आमच्या गणेश दादाला रात्री बोललो, मसूर पर्यंत चालत जायचे आप्पा. ज्योतिराम आप्पा जाताना मुंबईला मसूरच्या रेल्वे स्टेशनला हितनं गेलेत पायी. आपल्याला हितलं इथं जायला आपल्याला जमाना झाले. आपल्याकडे सुविधा आहेत, चांगले रस्ते झाले. हे कोणामुळं? बाबासाहेबांची कृपा आहे. आपण धम्ममार्गावर आलो. खरं आपलं म्हणजे सांगायचा हा उद्देश आहे की त्यावेळेला चालत जायचं. मला वाटतं आम्ही आंबळ्यात राहिलेलं मला आठवते, किंवा पांढरवाडीच्या तिथं सुद्धा ते मंदिर आहे, आमच्या नानीला माहित आहे. म्हणजे माणसं तिकडं आरगडी कापाय जायचे, शाळू काढायला जायचे, आणि त्या वेळेला खूप कष्ट केलेलं आहे. मग बापूदादा असतील, बनाजी अण्णा असतील, इकडं ही मंडळी, ही आबा असतील, आमचे किसन ताते असतील, अगदी मारुती भंडारे आता नाहीत, त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे. आणि त्यावेळेचं काम हे वेगळं होतं. दत्तू भाऊंचं आता आठवण येते. प्रत्येक घरात मध्ये ते दौंडी द्यायचे, जायचं, दौंडी द्यायची, सगळं काम प्रामाणिकपणे करायचं. आज त्यांची मुलं चांगल्या ह्याच्यावर आहेत, आपण सर्वांना माहित आहे. म्हणजे सगळ्यांनी कष्ट केले. बनाजी अण्णा असतील, बापूदादा असतील, परत इकडं बाळकांना, ते तर करारी खूप. आमच्या आबांच्या इथे येणार, तंबाखू खाणार, जाणार, चला आपण भजनाला जाऊ. म्हणजे त्यावेळेला भजनी मंडळ ही जागवणारी माणसं. त्या काळामध्ये बनाजी अण्णा असतील, सनई आणि ते सूर, त्याला पिलाली पोगणं आपण म्हणतो, आता ते बंद झालं. परंतु काही गावात सावरघरला चालू आहे, तिकडं मला वाटते मालोशीला चालू आहे. म्हणजे त्यांना त्या बँड पथक घोटला होतं. म्हणजे त्यावेळेला सनई हे कला होती, त्याला पर्याय नव्हता. आमचे तात्या तर सूर वाजवायला आले, थांबायचे नाहीत. अहो हे कसं वाजवायचं आम्हाला सांगा. कुठलं काय ते सनई एकदम मंजूळ. आता डॉल्बी लावायला लागलीत माणसं, 15,000ची डॉल्बी, 20,000ची. परवा फटाके लावले 5,000ची, गंजच जळली त्या ह्याच्यात. डोरुशीत 3 लाख 5 लाख दिलं तरी मला नाही, मी काय घालू त्या जनावरांना. म्हणजे ही विकृती निर्माण झालेली आहे. आज मी सांगितलं की अजिबात ते डॉल्बी म्हणजे ह्या माणसाने, मला वाटतं पांडुभाऊ आहेत, चंदूभाऊ आहेत, इथं आपण फोटो मांडलेले होते, तुम्ही आठवते का? एक आंब्याचं झाड होतं बघा, बनाना वगैरे हे सगळे इथं झाड होतं, एवढं मला आठवतंय. म्हणजे ही जयंती
5-10 हजार 20 हजार 1 लाख खर्च केला, हॉलबी लावला, मोठा ऑर्केस्ट्रा, तमाशा लावतात माणसं. काय म्हणजे ते एक वक्ता आला होता मला जयंतीत, म्हणजे ह्या माणसाने खूप काम कष्ट केलेलं आहे, अतोनात अहोरात्र कष्ट केलेलं आहे, आणि तेही प्रामाणिकपणे. आमचे आबा असतील, अगदी गुलाबराव बापूंचं घ्या, हे घ्या, म्हणजे हे खरे भीमसैनिक. तुम्ही म्हणाल भीमसैनिक कसे होते? दलित पॅन्थर म्हणायला काही हरकत नाही तात्यांना. कशावरनं? एकदा इथून, आता हे तुम्ही बसलाय ना, इथून रस्ता जात असताना एकदा काय झालं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आम्ही लहान लहान होतो, ही पोरं आहेत ना एवढे आम्ही होतो गणेश दादा, त्यावेळेला तुम्ही अगदी हे खूप लहान, लय लहान लहान. आणि त्यावेळेला शामराव देशमुख हे सरपंच गावचे होते. आता शामराव देशमुख आम्हाला दाखले कधी, मला कधी अडवलं नाही. मग उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, याव त्याव, तुम्हाला माहित आहे ते दाखले काढ, चांगली माणसं सर्व. परंतु दरम्यानच्या काळात ते रस्ता जात असताना तात्यांना ते मारायला आलेले होते, बैलगाडी घेऊन तिकडून आले, आम्ही लहान लहान हसडानं मारलेलं आहे. म्हणजे हे खरे दलित चळवळीतले कार्यकर्ते. आपल्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला प्रतिकार करणारे आमचे तात्या अजिबात भेट नाहीत. काय असेल ते गावाला अख्ख्या म्हणजे कुठेही वाद केलेला नाही. आता आपला रस्ता जात आहे, पहिला किती रस्ता होता, काय होता, ह्याच्याशी आपल्या सर्वांना माहिती आहे, मी सांगण्याची आता गरज नाही. म्हणजे ह्या माणसाने अन्यायावर प्रतिकार करण्यासाठी तात्यांनी खूप काम केलेलं आहे. आम्ही सहज म्हणत असतो, आता रात्रीच आमचा विषय नानी वगैरे होती, गणेश दादा होते, शैला दिदी कुठे दिसणं झाली, कुठं आहे शैला, तर बोलवून घ्या, ए जा बाळ्या. तर सांगायचा उद्देश असा आहे की हे 5 जणांचं कुटुंब, 3 मुली, आम्हाला 1 पोरग 2 पोरं सांभाळायला वाटत ती, बरोबर का सरगडीत मावशी. आणि आमच्या आजीला गोट मधली, त्याचा माहित आहे, ती तुम्हाला सर्व इतिहास सांगायची गरज नाही. ती जो ती वारली ना त्यावेळेला बँड पथक आलं होतं. आम्ही म्हणायचो बँड पथक, माणूस वारलाय ना, आपण म्हणतो नको नको रेडिओ लावायला, नको टेप, आणि नको तेव्हा ते डॉल्बी लावताय. तिथं बँड पथक उशिरानं इथनं अग्नी द्यायला नेले, तिथं बँड वाजवला. म्हणजे ही आदरांजली. तुम्ही बघा मोठ्या माणसाचं हे झालं तर या शासकीय इतमामात बँड पथक वाजवलं जातं, फायरी झाडल्या जातात. म्हणजे हे खरे चळवळीतले भीमसैनिक आमचे तात्या. काम हे करतोय, काही माणसाचं असतं काहीतरी, सगळे काही पाची बोट नाहीत, पण त्यांच्या सद्गुणावर आपण विचार करायचा आहे. त्यांनी काय केलं आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी. आज परतोंड आहेत. आमची ताई, आमच्या ह्या जावा जावा हे सगळे कुटुंब एकत्र होतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तिकडं वरचं घर, मधलं घर, तरा अण्णांचं घर, सगळे आपण एका दिलानं असणारी ही मंडळी. अण्णा तरा अण्णांचं झालं तर ते शिवे द्यायच्या आबासने आमच्या, ए इकडे रे, म्हणजे ही हक्काची प्रेमाची शिवी, ही मायेची शिवी. पण आत्ताची पिढी ही त्यांनी अनुकरण करण्यासारखं आहे. या इथला मी बऱ्याच वेळेला म्हणतो, बऱ्याच वेळेला की आमच्या घरातले सगळे नंदाबाई जर ट्रक भरेल अक्का, सगळी जर गोतावा आला तर बरं का आमची अक्का हसते बघा, मालूस करील. म्हणजे इतकी ती आम्हाला 2 पोरं सांभाळायला जमवली. त्यावेळेला त्यांच्या आजीनं 8 पोरं, त्यांची 2-2 तर धरा, 8 दुने 16, आणि बाकीची आणखी पाहुणे रावळे अमुक तमुक 25-40 माणसं आमच्या आबा म्हणतात. म्हणजे त्यावेळेला खूप प्रतिकूल परिस्थिती बाळानं होती. आज आपली ही घरं झाली. लक्षात घ्या, पहिलं घरकुल आमच्या तात्यांना मिळालं. तात्याला डेअरिंग बाजा, ते म्हणा हा, मग लगेच दुसरं की लगेच. म्हणजे हे महत्वाचं आहे की आपण आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे. सगळ्यांची आता घरकुल झाली, चांगली घरं व्हायला लागले. साधी घरं छपरात राहणारी मला वाटते पांडुभाव आहेत. आपली साधी पहिल्यांदा अशी पालाची होती, इथं झोपड्या बांधल्या तेव्हा बघा, ह्यांना माहिती आहे, छपर होती. आबा आमचे ते आणायचे, ते कसलं ते कामटाचं, मला वाटतं कारव्या, बरोबर आहे का शब्द माझा, कारव्या आणि कांबट लिपलेले आम्ही माणसं आहे. आम्ही सगळी पिढी अनुभवली. 5 पैसे 10 पैसे काय असतात हे तात्यांच्याकडून आम्ही शिकलो. आम्हाला 5 पैसे द्यायचे, पोराला 500 दिले ते तोंड वाकडं करते. आता 1000 हा 2000 द्या, एवढं वेळ पुरतंय. आज ते पोरगा सारखाच बघा माझ्या भाग असतो, कुठे गेला तो शूटिंग करणारा. म्हणजे त्या याचं महत्व गणेश दादा किती महत्वाचं आहे. खूप ह्या लोकांनी कष्ट केलेलं आहे. आप्पानी असतील, तात्याने असतील, बनाजी अण्णा असतील, तरा अण्णा, म्हणजे ह्या माणसांनी, कृष्णाजी, आम्ही ते ताक टीचरनं आणलेलं मला आठवते. आता मध्ये दरम्यानच्या काळात कोरोना आला होता, तुम्हाला माहित आहे, ताक आता आहे इथं, मी काय खोटं बोलत नाही, काय असेल ते सत्य. आणि मग त्यावेळेला ताक मी बनवायचो, तात्या लगेच यायचे. तात्यानं तोंड आलेलं होतं, लक्षात घ्या. त्यांना खाता येत नव्हतं,
म्हणजे खूप मला म्हणायचे, अरे बाळा गुरुजी बघा की माझ्या तोंड आलंय, काय करायचं. अहो म्हणलं तात्या ताक तर पिलं पाहिजे. मग मी ते 1 लिटर दूध आणून त्याचं ताक करून इकडं जा तिकडं. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की ह्या माणसाने खूप कष्ट केलेलं आहे. त्यांचा आदर्श घ्या. आमची ताई अजून आहे, ताई आता मला वाटतं तिचं परतून आलं, बरोबर आहे का. नातू राहुल, मुलगा सिद्धार्थ, परत नंतर तात्या तर लय डेअरिंगबाज तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मला अजून सांगतो, हे तू भीतूच कशाला, मी ऐकी मला बोललेली त्यांची वाक्य आहेत. म्हणजे खूप काही या माणसांनी केलेलं आहे. यांचा आदर्श घ्या. त्यांनी जे कुशल कर्म केलं, सनई वाजवायची कला ही त्यांच्याकडेच होती, सूर वाजवायची. आमच्या आप्पांचं जर उदाहरण घेतलं तर अजून मी ती सीडी वगैरे बघतो. परवा खराब झाली तर शायला मी सांगितलं तुला की खराब झाली सीडी, ती बनवली ती. म्हणजे त्यावेळेला आमच्या आप्पा दिसायचे निळू फुल्यागतच, बनाजांना दिसायच्या अगदी. म्हणजे ती माणसं वेगळीच होती. बायनाबाई आता रहमतपूरच्या गावात दिली. खूप कष्ट तिकडे जाऊन ह्या टायमाला सगळे आपण आता बसलोय, सावली तर गेली ती, उन्हात काम करायचे दिवसभर आणि जेवढं खांदल तेवढं पैसे, बरोबर आहे का शुद्ध दादा. खांदायचं आणि मग आबांचं मुकादाम, हे तात्यांचं ह्यांचं ओळखीचं, मग मुकादामगिरी हे करायचे. म्हणजे कष्ट खूप केलेलं आहे. आमची नंदाबाई असल, आमची आता मालुसकरीण आहे, अजूनही तिचे ते शेत आहे तिकडे, खूप चांगल्या पद्धतीचं तिकडे त्यांचं विहीर आहे, चांगली बागायत शेती. आज सातारमध्ये राहतात, त्यांच्या मुली, आज जवळचं नातं झालेलं आहे. आमच्या सुनबाई आलेत, आम्हाला म्हणलं सुनबाई म्हणलं की ते म्हणतात तुम्हाला सुनबाई आहे, हाय आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की आमचं हे मरोळशी हे एक घर आहे. जसं म्हणतात की बांबोड्यात एक भंडारे कोणतरी आला ना, पूर्वज मरोळशीत आला, ढोरोशीत आला, एक आडनाव का, एकच माणसं आली, 3 माणसांचं एवढी सगळी पिढी. आज जयंती आहे 17 तारखेला आपल्या गावामध्ये, नाही का. तर हे त्यांनी सगळं केलेलं आहे. आज आपल्या इथं मंडप आहे तो आपल्या मंडळाचाच आहे ना बहुतेक, बघा स्वतःचा मंडळाचा आहे. त्याच्या अगोदर बी केलेला होता. हे ह्या माणसाने फाटून गेला, तुटून गेला. म्हणजे हे चांगल्या पद्धतीनं काम करणारं, हे एकीनं वागणारं गाव. सगळ्या भागामध्ये माय जे आपण विहारात बुद्ध मूर्ती बसवली, आता बाबासाहेबांची मूर्ती बसवण्याचा आपला विचार चालू आहे. चांगले विचार आहेत. आमचे हरिदास सारखे सामाजिक कार्यकर्ते, राहुल सारखे, इकडं वरती अनिल भंडारे असतील, सगळेच ही मंडळी आता चांगल्या पद्धतीनं, फक्त बाळांनो ह्यांनी काम केलं, त्यांचं आदर्श आपल्या पाठीशी आपण ठेवायचा आहे. त्यांनी काय केलं, प्रामाणिक काम केलं. त्यांनी काय केलं, भीमसैनिक म्हणून अन्यायाविरुद्ध प्रतिकार. आपण कुणाचंही गुलाम व्हायचं नाही, काय असेल ते ह्यांनी कष्ट करून. ताई आमची इथं आहे, चालत जात होते. आमच्या तिकडे जायचं केरळला की चालत शाळेला जायला लागायचं. मला आबा खांद्यावर घ्यायची, मी रडायचो. एकदा तर जिजूभाऊ यांनी माझ्या पोटात दुखायला लागलं, बैलगाडीने तिकडे नेलं. तिकडं कुठं ह्याला नेलं, त्या बांबोड्याला, कुंभार डॉक्टरकडे, कमाने डॉक्टर आहे की नाही. रताळे खाल्लीचा तो प्रसंग अजून बी ताई सांगती, सांगा. म्हणजे हा प्रसंग जर आठवला तर खूप तुम्ही त्यांनी आदर्श घ्या. आता आपल्यातली माणसं हळूहळू जायला लागलीत. बघा आता आमचे साहेबराव भंडारी काली निधन झालं, आमच्या युवराजचं झालं, परवा मागल्या ह्या वर्षातच आपली लोचनानी गेली. म्हणजे आपल्या तब्येतीकडे बाळांनो आपण लक्ष देऊया. सर्व कुटुंबियांना माझी विनंती आहे, पाहुणे मिळालेत, आपलं स्वतःचं शरीर महत्वाचं आहे. बोलण्यासारखं खूप आहे, ऊन बीज लागलेलं आहे, परंतु आहे सावली. उन्हात आपण काम करणारी माणसं झोपलेली, याच्या खाली आम्ही लिंबाखाली झोपलोय, बाबळीच्या झाडाखाली. त्यामुळे आपण पूर्वज आपले कसे आहेत, सक्षम आहेत. जाऊ द्या, तात्यांसाठी जरा थोडस सावली केलेली आहे राहुल दादाने. परंतु या मारुती भाऊ आले बघा, डबा घेऊन निघालेत कुठेतरी, आणि आईस्क्रीम खात, कारीगर गोळा बर्फाचा. जुनं ते सोनं हे गरजेचं आहे. आज आपण फ्रीजचा वापर करतोय, आपल्याकडे आजार लवकर येतोय. मुलांना चांगलं शिक्षण द्या. तात्यांच्या स्मृती दिनानिमित्त तात्यांची आठवण, आपण त्यांना जर आठवण ठेवायचं असेल तर त्यांनी काय केलं, कष्ट केलं, ते आठवण ठेवा. आपल्या मुलांना ते शिकवा, आपल्या मुलांना घडवा. आपल्या बाबासाहेबांचं जे आदर्श आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता खूप अवघड आहे, शिक्षणावर खर्च करायला खूप, शिक्षण मिळतच नाही. चांगलं डिग्रीला जायला किती पोरांना, आता आमच्या आजीनं हाट बी सांगितलं, पोरं होती ट्रक भरल एवढी ती नातेवाईक आहेत. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की ह्यांचा आदर्श आपण घ्यायचा आहे. त्यांनी काय काम केलं, आपण काय केलं पाहिजे. आणि कुठलंही व्यसन आपल्याला कुठलं जडता कामा नये. कुठल्याही प्रकारचं व्यसनामुळे खूप नुकसान झालेलं आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे.
जरी व्यसन करत नसला तरी त्यांना आजार येतोच, परंतु त्यातूनही आपण मार्ग काढून या माणसाने काय केलं, आपण काय केलं पाहिजे, आपल्या पिढीला काय दिले पाहिजे, तर आपल्या मुलांना चांगलं आपण घडवूया. तात्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना बुद्ध मार्गावर आरूढ करूया. प्रत्येकाला वंदनेचे पुस्तक दिले, ते वाचा आणि पुढच्या येणाऱ्या 17 तारखेपर्यंत ते स्वतःहून तुम्ही महिला मंडळाने सुद्धा बुद्ध वंदना म्हटली पाहिजे. आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे सर्व असेच कार्यकर्ते आहेत, तर आपण चांगल्या पद्धतीनं हे करूया. खूप बोलण्यासारखं आहे. तर दिवंगत आमचे कालकथित किसन लक्ष्मण भंडारे उर्फ तात्या यांच्या 3ऱ्या स्मृती दिनानिमित्त त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करूया, विनम्र अभिवादन करूया. आणि खरोखर त्यांच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. आणि तात्यांना पुन्हा एकदा आपण आपल्यामध्ये आहेत असं गृहीत धरून आपण त्यांच्याशी एक हे होऊया. आपल्या या परिसरामध्ये नाही का एक वेगळं असं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये त्यांचं अस्तित्व सुद्धा असतं. जरी मृत व्यक्ती आपण हिंदू धर्मात जर पाहिलं तर अंधश्रद्धेला आपल्याकडे स्थान नाही, विज्ञानवादी धर्म आहे, परंतु त्यांचं जे मत आहे ते मात्र त्यांचे विचार ते मृत्यू पावलेले नाही. त्यांचे विचार परखड बाणा, स्पष्ट बोलणं, प्रामाणिक कष्ट करणं आणि आंबेडकरी चळवळीत काम करणं, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं. आताच मी उदाहरण दिलं एक, काय नाही का. तर खूप काही बोलण्यासारखं आहे. तात्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं तात्यांच्या जीवनावरची मनोगत इथं थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर आपण कोण बोलणार असेल त्यांनी या पटकन. आपण शरणंतय गाथा घेणार आहोत आणि भोजन शरणंतय गाथेनंतर इथं फुलं ठेवलेली आहेत, पुष्प अर्पण तात्यांना करायचे आहेत आणि मग आपण भोजन घेऊनच आपण जायचं आहे असं राहुल दादाचं म्हणणं आहे किंवा आपल्या सर्व मंडळातील कार्यकर्ते यांचंही म्हणणं आहे. तर आपण सर्वांनी शरणंतय गाथा घेणार आहोत. सर्वांनी हात जोडायचे आहेत. नत्ती मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जय मंगलं. नत्ती मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जय मंगलं. नत्ती मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवजेन होतु मे जय मंगलं. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय. साधु साधु साधु. तर हा कार्यक्रम इथं संपलेला आहे. आपण सर्वांनी पुष्प अर्पण करायचे आहेत आणि मग नंतर भोजन केल्यानंतरच आपण इथून जायचं आहे. आणि 17 तारखेला मात्र बहुसंख्येनं आपण जयंतीसाठी यायचं आहे. आपण निरोप द्या. संध्याकाळपर्यंत आम्ही भावड्या वगैरे पत्रिका तयार करणार आहोत आणि आपल्याला वक्ते सुद्धा मिळालेले आहेत. तर आपण 17 तारखेलाही रविवारी नाही का नंदाबाई परत मुंबईला जातील, तर थांबा 4 दिवस आहे इकडं. हा, तर या ठिकाणी पुष्प अर्पण करा. हा नाही माणूस करून कशी जाते, थांबायचं. जागी दिवस सू कर मग पळ. हा, पुष्प आता इथं ठेवले ते कर. बोट जवळ आहे का मालोजी जवळ आहे रे? कोण म्हणतंय?